आता मनोज जरांगे पाटील जे बसले आहेत त्यांचं मत वेगळं आहे. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला सरसकट तुम्ही कुणबी करा, सरसकट आम्हाला ओबीसी मध्ये टाका. आता शेवटी ज्या मागण्या संविधानाच्या अंतर्गत आहेत त्या मागण्या मान्य करता येतील. ज्या संविधानात्मक नाहीत, ज्याला संविधानाची प्रक्रिया लागते, त्याला संविधानाची प्रक्रिया करावी लागेल. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न काय आहे? आमचा प्रयत्न आहे की दोन समाज एकमेकासमोर आणायचे नाहीत, झुंजवत ठेवायचं नाही. याचं काढून त्याला द्या, त्याचं काढून याला घ्या, हे सगळे लढत राहिले की आपण आपला फायदा पा असं मानणाऱ्यांपैकी आम्ही नाही. त्यामुळे मराठा समाजाचं मराठा समाजाच्या पदरी गेलं पाहिजे, ओबीसी समाजाचं ओबीसी समाजाच्या पदरी राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. चर्चा चाललेली आहे, प्रयत्न करू. हे लोक ना, राजकारणी लोक नासके असतात. सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या तुम्ही. हे मंत्री आमदार हे नासके असतात. यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला? 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भातरायला ठुलतं का म्हशी? तुम्हाला म्हशी भातरायला येत होते का अंतरवालीत? तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. यांचे ना नीच विचार आहेत बघा. लोकांना ना तळपायचं असे यांचे विचार आहेत. यांना सगळं सांगितलेलं आहे.